बारामतीजवळ लँडिंग दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेत अजित पवारांसह इतर 4 जणांचा मृत्यू झाला। पण हा अपघात केवळ हवामानामुळे झाला की विमान खाली उतरवण्यामागे कुणाचा तरी निर्णय, कुणाची तरी सूचना होती? हा प्रश्न आता तपासात अधिक गडद होत चाललाय। त्या क्षणी पायलट एकटा निर्णय घेत होता की कॉकपिटमध्ये कुणाचा आवाज घुमत होता, खाली उतरव। हा शब्द नेमकं कुणाचा होता? अपघातानंतर अनेक तर्कवितर्क सुरू झाले। हवामान खराब होतं, धुकं होतं, दृश्यमानता कमी होती, हे सगळं मान्य। पण तपास जसा जसा पुढे जातोय तसे तसे काही धागेदोरे समोर येत आहेत, जे केवळ हवामानावर बोट ठेवून थांबत नाहीत। कारण त्या दिवशी धुकं असलं तरी नियम स्पष्ट होते आणि नियम असतानाही निर्णय बदलला गेला। बारामतीकडे येणारं ते चार्टर्ड विमान लँडिंगच्या काही मिनिटांवर होतं। ATC कडून विचारणा झाली, धावपट्टी दिसते का? उत्तर आलं नाही। विमानाने हवेत फेरी घेतली, क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं। पण दुसऱ्यांदा तोच प्रश्न विचारला गेला आणि यावेळी उत्तर बदललं, हो, धावपट्टी दिसतेय। हे उत्तर ऐकताच लँडिंगची परवानगी देण्यात आली। पण काही सेकंदात सगळं बदललं। तो अंदाज चुकला होता का की अंदाज बदलायला कोणी सांगितलं होतं? तपास अधिक खोलात जातोय। प्राथमिक माहितीनुसार त्यावेळी दृश्यमानता अवघी सुमारे 800 मीटर होती। तांत्रिक नियमांनुसार त्या विमानतळावर ही दृश्यमानता अपुरी मानली जाते। अद्ययावत यंत्रणा नसताना अशा स्थितीत लँडिंग टाळणं अपेक्षित असतं। तरीही विमान खाली उतरण्यास आणण्याचा प्रयत्न झाला। याच ठिकाणी तपास अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या। कारण निर्णय फक्त हवामानामुळे घेतला गेला असता तर तो नियमबाह्य ठरतो। मग प्रश्न उरतो, तो निर्णय बदलायला कारण काय? कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, ATC लॉग्स, लँडिंग सिक्वेन्स, या सगळ्यांची बारकाईने तपासणी सुरू आहे। तपास अधिकाऱ्यांचा संशय एका वेगळ्याच दिशेने जातोय। दृश्यमानता कमी असूनही लँडिंगचा प्रयत्न का करण्यात आला? यामागे केवळ पायलटचा अंदाज होता की कॉकपिटमधील कोणाच्या सूचनांचा दबाव? तज्ज्ञ सांगतात, अशा परिस्थितीत पूर्वेकडून येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे पायलटला डोळ्यांवर ताण येऊ शकतो। मग उतरण्याची दिशा बदलता आली असती का? वाऱ्याची दिशा अनुकूल होती का? विमान उतरवताना नाकाकडून वारा असणं गरजेचं असतं, ते त्यावेळी होतं का? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, अपघाताच्या आधी मेडे कॉल, हा कॉल नेमका का दिला गेला? तांत्रिक बिघाड होता का की परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव झाली होती? तपासात असंही समोर आलं की विमान धावपट्टीकडे झुकलेल्या अवस्थेत येत होतं। अशा स्थितीत विमानाची हवेत स्थिर राहण्याची क्षमता कमी होते। अनुभवी वैमानिक अशा क्षणी लँडिंग टाळतात। मग इथे ते का झालं नाही? या सगळ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर तपास अधिकाऱ्यांनी एक शक्यता नाकारलेली नाही। कॉकपिटमधून पायलट व्यतिरिक्त कुणीतरी निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप केला होता का? हा हस्तक्षेप आदेश होता का? सूचना होती का की फक्त दबाव? आणि इथेच कथा वेगळं वळण घेते। तपास अधिकाऱ्यांच्या प्राथमिक माहितीनुसार विमान खाली उतरवा हा निर्णय केवळ हवामान पाहून घेतलेला नव्हता। दृश्यमानता कमी असूनही लँडिंगचा प्रयत्न का करण्यात आला याचा शोध आता कॉकपिटमधील संवाद आणि निर्णय बदलाच्या क्षणावर केंद्रित झाला आहे। म्हणजेच प्रश्न आता फक्त अपघाताचा नाही, प्रश्न आहे त्या एका निर्णयाचा, त्या एका वाक्याचा, खाली उतरवा। आणि तपास आता ह्याच प्रश्नांचं उत्तर शोधतोय, तो शब्द नेमका कोणाचा होता?